महापालिकांची घोषणा होताच महायुतीमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने मुंबईमध्ये 125 जागा लढवण्याचा आग्रह धरलेला असतानाच भाजपने त्यांना केवळ 52 जागांचा प्रस्ताव दिलाय, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। भाजपकडून थेट आकडेवारी सांगत वॉर्डातल्या जागांची यादीच समोर ठेवण्यात आली। त्यानुसार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद असलेल्या जागा या शिवसेनेला सोडण्याची तयारी भाजपने दर्शवली आहे। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत 2017च्या निवडणुकीतील जवळपास 47 नगरसेवक आहेत। भाजप आणि शिवसेनेत परवा वॉर्डनिहाय चर्चा होणार आणि ज्याद्वारे जागा वाटप अंतिम होणार आहे। तर मुंबईत भाजपकडून शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता या प्रस्तावानंतर शिवसेनेची काय पावलं असतील पाहणं महत्त्वाचं आहे। एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि यापुढे बैठकांचे सत्र सुरूच राहील अशी माहिती समोर येते। लोग म्हणतात एक तो काय कुठल्या सिनेमात डायलॉग है, एक तो मैं कमिटमेंट करता नहीं और एक बार मैंने जो कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता। शब्द आहे राजकारणामध्ये, काही लोक शब्दाला मोल देत नाही आणि मग त्यांचा टांगा पलटी होतो, घोडे फरार होतात। पण राजकारणामध्ये शब्द पाळणं हे देखील महत्वाचं आहे आणि म्हणून शब्द देतो, शब्द पाळतो आपण, म्हणून लोक विश्वास ठेवतात। नागपूरला देखील तुमच्यासारखे शिवसैनिक हजारोंच्या संख्येने मला तिथं दिसायचे, भेटायचे, आपल्या पक्षात प्रवेश करायचे आणि माझा ताप सगळा आजार निघून जायचा। आजही आपल्याला इथं येऊन बघितल्यानंतर मला सगळं माझं विसरून गेलो, कारण तुम्ही माझं टॉनिक आहात, ऊर्जा आहात, प्रेरणा। कार्यकर्ते हीच माझी ताकद आहे। आता मीडियामध्ये बरंच काय काय येईल, एवढ्या जागा मागितल्या, तेवढ्या जागा मागितल्या, पण त्याच्यावर काही विश्वास ठेवू नका। आपल्याला सन्मानजनक सगळं जे काय आहे, शिवसेनेचा सन्मान राखला जाईल अशाच प्रकारे आपल्याला सगळं या ठिकाणी होईल। आणि म्हणून मी जसं म्हणालो, मी कार्यकर्ता म्हणून काम करतो, तसं तुम्ही देखील आता एकनाथ शिंदे बनून काम करायचं, एकनाथ शिंदे बनून काम करायचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।